नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण खरीप हंगाम 2024 च्या पिकाची वाटपाची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील 8 लाख शेतकरी आहेत। दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातील 2,70,000 शेतकरी आहेत। तर तिसरा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी आहेत। चौथा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 85,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील 2,05,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जळगाव, जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, 7वा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर 7,07,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे 8वा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील जवळपास 1,90,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर, नागपूर जिल्ह्यातील 1,06,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यातील 4,35,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया, गोंदिया जिल्ह्यातील 2,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे ठाणे, ठाणे जिल्ह्यातील 1,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि या जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या जिल्ह्यातील जवळपास 7,80,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा, या जिल्ह्यातील 20,000 शेतकरी आहेत। पालघर जिल्ह्यातील 2,500 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वाशिम, वाशिम जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 4,50,000 शेतकरी आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सांगली, सांगली जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील 35,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड, बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 10 लाख शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 4,93,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 10,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव, धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील 3,90,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, अमरावती जिल्ह्यातील 1,35,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, गडचिरोली जिल्ह्यातील 3,500 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। आणि शेवटचा जिल्हा तो म्हणजे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील 1,70,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं ही संपूर्ण जी काही यादी होती 2024 मध्ये, खरीप हंगाम 2024 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता, या सर्व भरलेल्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची क्लेमची यादी होती। आता एकंदरीत आपण जर पाहिलं राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 25% अग्रिमचा पीक विमा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर याचबरोबर जालन्यामध्ये वाटप होणार, याचबरोबर परभणीमध्ये वाटप होणार, याचबरोबर हिंगोलीमध्ये होणार आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटप होणार। या 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप होणार। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी 2023 जे काही खरीप हंगाम 2023 जे काही पीक विम्याचं जे काही अनुदान विमा कंपन्या दिलं होतं, परंतु जे काही वळवतं अनुदान म्हणून 2024 मध्ये
पुन्हा 1200 कोटी रुपये विमा कंपनीला दिलेला आहे, परंतु हे 1200 कोटी रुपयाचं राज्य हिस्सा अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून विमा कंपनीला देऊन सुद्धा 25% अग्रिमचा विमा अद्यापर्यंत वाटप झालेला नाहीये। याचबरोबर आपण जर पाहिलं आता जर 25% अग्रिमचा विमा वाटप झाला तर शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय होईल असं मला वाटतं। यामध्ये आपण जर पाहिलं आता सरसकट विमा वाटप होणे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे 25% अग्रिमचं वाटप होणारच, परंतु 25% अग्रिमच्या विम्याच्या वाटपाबरोबर शेतकऱ्यांचा उर्वरित त्यांचा कॅल्क्युलेशनचा विमा जो असेल यील्ड बेसचा जो काही विमा असेल तो सुद्धा वाटप होणं अपेक्षित आहे आणि हा विमा या 10 मार्च नंतर वाटप होण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खरीप हंगाम 2024च्या विम्याच्या वाटपासंदर्भात एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तरी 2024चा विम्याचं कॅल्क्युलेशन बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूर्ण झालेलं आहे आणि बाकी राहिलेलं कॅल्क्युलेशन या मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आणि विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओरिएंटल विमा कंपनी, AIC म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी, SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ICICI विमा कंपनी, याचबरोबर HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024चा विमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी प्रतीक्षेत आहेत, परंतु आता ही प्रतीक्षा शेतकऱ्यांची लवकरच संपणार। या शेवटपर्यंत आपण जर पाहिलं तर काही ना काही या मार्च महिन्यामध्ये विम्याचं वाटप होईल एक अशी अपेक्षा आहे, कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 मार्च 2025 21 मार्च पर्यंत शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये विमा वाटप होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या विम्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।